होणार एक नंबरचा ट्रॅक्टर, थार, फॉर्च्युनर जबरदस्त. एक नंबर अड्डा आहे. पहिल्यांदा असा अड्डा होतो. हे बघा मेन अड्डा मालक. हे गाईज गुड मॉर्निंग. नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. चला गाईज पाय वगैरे करू. तो चॅनल सबस्क्राईब नसेल करा तर सबस्क्राईब करा चॅनल, जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल. चल का निघायचा. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम नमः शिवाय, एकविरा माते की जय. गणपती ओम नमः शिवाय, हर महादेव ऋषी माते की जय. काय झाला पाय वगैरे करून चला तर चाललो आता श्रीनाथ केसरी मैदानाला. इकडे जेवण भरवत लावलंय बाबूला. श्रीनाथ केसरी हरणे गेला आपला सकाळूच. आता आम्ही निघतो. किती वाजलेत? 1 वाजला कंप्लीट. अजून निवड्या भाई, वंशा भाई येते, शेट्या, 4 जण चाललो. काय निघल्या गरम होते. चला पहिले सुलतानला वगैरे जेवण टाकू, देवतेला खायला आणि निघू. नंतर चवली भाई बघीन त्याला. चला काय काय बोलतं? जेवलो नाही. अरे जेवायची आठवणच नाही. द्यायचं जेवायला लवकर. चला गाय जेवण घेतो. आज भाजी चतुर्थी आहे ना, त्याच्यामुळे आज उपवास झाला होता. बारमास हो. हे बघा बाई, त्याला मस्त घेतात दही भात देते. दही भात बॅगा टाकत लावले आता बापू सेटने. हे तर मेन लागते आम्हाला. गाईज निघालो आता मैदानाला. योगा यो पण आला बाई, रिक्षाला बसून आला तिकडून. नेवऱ्याचं गावाचं नाव काय ते? तुर्भे. तुर्भे. याला मी याचं नाव मी टोंडरे म्हणून सेव केलाय. पहिला तिकडे दारू पियाला. ते उपास आहे ना, नेम चुकला. चतुर्थी भरली. आपला बैल कुठेशी आहे? बैल कुठे शेट्या नोनाचा गाव कुठला माहिती का? चला बैल पोचला का? पोहोचला. बैल पोचला आरामात. आता आम्ही पण आरामात जा. किती लांब आहे? लोकेशन पाठवली का ते? पाठवली का? लोकेशन मागवून घेऊ. चला जाऊ आता आरामात मस्त पैकी. गाईच भाई झाला चालू. पोलीचे टोल नाक्याचे बुरा आलं तर गाडी डिझेल टाकत लावल्या. हिराचा आहे तर गाडी लावून भूक लागते ना. मला काहीच रेडबुल घेते 2. ड्रायव्हिंगला सोपा जाईल म्हणा. आजलू या तो अभी हाफ फ्राय फुल फ्राय बना पडेगा. काय आणलास तुम्ही आता? वडापाव आणला तू? काय आणायला काय गेलतास मग? तू एकदा असं आहे का? बियर बघायला गेला असतील तू. याला भेटली नुसतं काय बघा, बियर बघायला गेला असेल. तुला वडापाव निवजा बाईने खावाला घेतला लावलाय आता. आईच्या गावात तुंबाट पडलाय. सोमे 100 का 3 रेकॉर्ड ब्रेक वडापाव खाना चालू आहे. घरची निघलाय तशी वडापाव कधी झाला यो. 100 बायकोनी याला जेवायला दिला नाही चॉकलेट खाते. आता घाटा मोठू घाटा सगळ्यात मोठा घाट. लय भारी वातावरण आहे. गाईज बैलापाशी पोचलो होता आम्ही कराडमध्ये. डायरेक्ट मैदानात चाललो. हे बघा दादा, हे एक दादा. यांच्या टेम्पोट आहे आपला. दोन्ही बैल आहेत. आपल्या बैलाचं नाव काय आहे? सुंदर. सुंदर. बघा सुंदर आणि हरण्या. आता डायरेक्ट मैदानाला ना? हो मैदानावर डायरेक्ट आता. पण तुम्ही जेवलो का? नाही बनवायचं डायरेक्ट मैदानाला. मी काय बोलतो माहिती का? चला. आता एक माणूस तिथे थांबला आपला.
तिथे चला गाईज आता एवढा देवाने आलोय निलेश दादा भेटला आणि त्यांची पूर्ण गॅंग ते चाललं कोल्हापूरला आता चला चाललो आता मैदानाला हे बघा दादा नाव काय तुमचा रामा पहलवान खोडशी चला त्या इथनं आपल्याला आय लव कराड ये बघा चला बाय बाय ओके भेटू उद्या हा गाईज आलो होता हॉटेलला जेवायला भरपूर टाइम झाला म्हणून जवळजवळ 1-1.5 तास गेला आम्हाला हॉटेल बघता बघता हॉटेल रास भेटलं पण आम्हाला ज्या खावाचा आहे दाल तडका वगैरे त्या काही नाही फक्त मसूर डाळ काजू भाजी आणि कसली र बापू पनीर या 3च भाज्या आपले पलीकडे आहे का ते बघ या हॉटेल आलो आता ऍडजस्ट करतो तीच भाजी खातो बापू शेठ बसा आलोच हे बघा भाजी नेवऱ्याबाई त्याला काजू बट्टन काजू होते का ठीक आहे चला जेवून घेतो गाईच रोटी बघा रोटी फक्त हे बघा रोटी लई मोठी रोटी काय झालो आता मैदानाच्या बाजूशी चालून आम्ही मैदानात आलोय गाडी पहिले पार्किंग लावतो मैदान फुलचा मारतोय फुल लाइटिंग आहे सगळं पहिले बैल लावलाय ना बांधलाय ना तिथं चाललो पहिला गाईज आलो आता अड्ड्यामध्ये बैलांजवळ बैलांना मस्त बनवलंय बघा काय भैरव प्रसन्न टेम्पो आपला हे सुंदर आणि हरण्या तुम्हाला वाटत असा काय बोलतय लय बेकार थंडी लागतंय का फार सुटला चला अड्ड्यांशी एकदा जाऊन येतो नाईट व्ह्यू बघून येऊ इकडे जेवायला बनवायची सुरुवात करत लावली नाईटला जेवायचं आहे तर आम्ही येतो ना अड्ड्यांशी गाईज आलोय आता मैदानाच्या जवळ समजत नाही कसं आहे स्क्रीनच्या बाजूला आहे स्टेज नक्की समजा नाही स्टेज कुठे आहे कारण की ही स्क्रीन आहे समोर आहे ही स्क्रीन नक्की समजा नाही स्टेज कुठं आहे कारण की 3-4 ठिकाणी असं स्टेज दिसलं म्हणजे तिकडं इकडं चला समोर जाऊन बघूया ज्याला आम्ही गेलो लाईट बंद केली वाटतं गाईज स्क्रीन बघा किती मोठी आहे लई मोठी स्क्रीन आहे निवऱ्या मेन स्टेज कुठला आहे मग यांची यो एक स्टेज तिकडं पण आहे अजून समजत नाही चला बघू चला मेन अड्डा मालक पण आहे इथं हे बघा मेन अड्डा मालक काय झालो आता मैदान 2-3 मैदान असल्यावर का वाटतंय समजत नाही तिकडं काय आहे आपल्याला आवराच समजतं ते इकडं बैल पाळणार आहेत तिकडं काय आहे ना त्याने मला समजला इकडे या समजला जबरदस्त भाटे जबरदस्त आणि नियोजन आहे घाटावर पहिला नियोजन असं मी आर्जन करतो तू देखा बघतो कसं होतंय कसं नाही जबरदस्त 1 नंबर अड्डा आहे पहिल्यांदा असा बघतो लईच वारे चला मैदानाची पार्क करायला आलं दोघं पण का बघली तुझे तिथं 400 मधलेस 400 पावला ये साईडच्या भाट्या आहेत ना या साईडच्या जरा चर उतार असा आहे लेवल नाही एकदम मस्त लेवल आहे सगळ्या चला काय गाड्या दाखवतो तुम्हाला गाड्या
वंश व्हायला लवरची आठवण येते, आवडी थंडी लागते तर गरमी पाहिजे काहीतरी आता. लवरची आठवण येते व्हायला गरमी पाहिजे. तुला गाड्यानं लॉक करून ठेवले. कोण नेणार, कोण नेणार? कोण होणार एक नंबरचा ट्रॅक्टर, मानकरी? थार, फॉर्च्युनर, तिकडे एक थार आणि अजून एक ट्रॅक्टर फॉर्च्युनर जरा आणि तेव्हा का गाडी यो ट्रॅक्टर काय कामाचा? सुचा यो यो तो पण गावात असतो. कसं आहे का? भरपूर गाड्या लावल्या. हे व्हाईट थार एक कोण नंबर नेते तर फॉर्च्युनर आणि थार. नवीन चेहरा बघायला भेटला पाहिजे. थोडा रिस्क. मैदानात दाखल. चला गाईज आलो आता परत बैला जवळ. उपास आहे नाही तर जेवण बनवत लावलं हे बघा. सकाळी उठून जायचा अंदाज आज जेव्हा जरा मग गाईज आलो आता गाडीमध्ये आता झोपाला मस्त आहे की. आणि चला आता आजचा ब्लॉग आहे ना इथं एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय, गुड नाईट.